राहुलजी, जानवीजी, या ठिकाणी उपस्थित माननीय अध्यक्ष महोदय, मंत्रिमंडळातील आमचे सहकारी, विधिमंडळातील आमचे सहकारी, सकाळ समूहाचे सर्व परिवारजन, भगिनी आणि बंधूंनो, मला अतिशय आनंद आहे की सकाळ सन्मान सोहळा 2026 मध्ये मी या ठिकाणी उपस्थित आहे आणि नुकतीच 120 पानांची पुरवणी आपण प्रकाशित केली आहे. मी त्याबद्दल सकाळ समूहाचे मनापासून आभार मानतो आणि अभिनंदन करतो की आपण एक अतिशय महत्त्वाची पुरवणी या ठिकाणी प्रकाशित केली आहे. ही मी महत्त्वाची याकरता म्हणतो की महाराष्ट्राचं जे विजन आहे हे आम्ही तयार करतो, ते आम्ही सांगतो, ते आम्ही इम्प्लिमेंट करतो, पण सर्वसामान्य माणसापर्यंत ज्याच्याकरता हे विजन तयार केलं आहे त्याला समजेल अशा शब्दांमध्ये ते त्याच्यापर्यंत पोचलं पाहिजे. आणि एक प्रकारे ही जबाबदारी सकाळनी या पुरवणीच्या माध्यमातून पूर्ण केली आहे. त्याबद्दल मी त्यांचे अतिशय मनापासून आभार मानतो. महाराष्ट्रातले प्रश्न, त्याच्यावरची उत्तरं, लोकांच्या ज्या काही आशा, आकांक्षा आणि अपेक्षा आहेत, या सर्व गोष्टी एक प्रकारे या पुरवणीच्या माध्यमातून या ठिकाणी प्रतिबिंबित होत आहेत. खरं तर गेले अनेक वर्ष मी सकाळच्या अनेक कार्यक्रमांना उपस्थित असतो. सकाळ समूहाशी अतिशय जवळचं नातं आहे आणि मी निश्चितपणे म्हणू शकेल की एक माध्यम समूह म्हणून समाजामध्ये जे काही सकारात्मक करता येईल ते करण्याचा सातत्याने सकाळचा प्रयत्न असतो. आणि विशेषतः एक समाजाला सकारात्मक विजन कशी देता येईल, जे समाजात चांगलं आहे ते कसं सेलिब्रेट करता येईल, अशा प्रकारचा प्रयत्न हा सकाळ माध्यम समूहाच्या द्वारे सातत्याने सुरू असतो. नुकतंच डावोसला देखील आपले जे सगळे उद्योजक आहेत त्या उद्योजकांनाही हा जागतिक मंच कसा आहे, या ठिकाणी कारभार कसा चालतो हे दाखवण्याचं काम हे मला असं वाटतं की कदाचित देशामधला पहिला माध्यम समूह हा सकाळ असेल की सकाळनी हे आपल्या महाराष्ट्रातल्या उद्योजकांना तिथे नेऊन आणि त्या ठिकाणी एक प्रकारे एक नवीन अशा प्रकारची गोष्ट सुरू केली. त्याबद्दलही मी आपलं मनापासून अभिनंदन करतो, आपले आभार मानतो. आणि मी निश्चितपणे सांगू इच्छितो की महाराष्ट्र हा गतिशील आहे, तो वेगानं पुढे चाललेला आहे. दुर्दैवाने आमचे सहकारी आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा अपघाती मृत्यू झाला आणि त्यामुळे आता बजेट मांडण्याची जबाबदारी माझ्यावर आहे. पण हे बजेट मांडत असतानाही आमच्यासमोर एकच विजन आहे आणि ते म्हणजे महाराष्ट्राला गतीनं आपल्याला पुढे न्यायचं आहे. महाराष्ट्राला $1 ट्रिलियन इकॉनॉमीमध्ये आपल्याला परिवर्तित करायचं आहे. आणि अनेक लोकांना $1 ट्रिलियन इकॉनॉमी म्हणजे एखादा केवळ नंबर वाटतो, पण आमच्याकरता तो केवळ नंबर नाही आहे, तर ती एक अशी जागा आहे की ज्या जागी गेल्यानंतर या महाराष्ट्रातली गरिबी आपण दूर करू शकतो, या महाराष्ट्रातल्या प्रत्येक तरुणाच्या हाताला आपण काम देऊ शकतो, या महाराष्ट्रातल्या प्रत्येक व्यक्तीचं स्वप्न आपण पूर्ण करू शकतो. अशा प्रकारचा सक्षम महाराष्ट्र म्हणजे $1 ट्रिलियन इकॉनॉमी आहे. आणि म्हणून त्याच्याकडे जाण्याचा जो रस्ता आहे त्याचं विजन हे आम्ही मांडतो. मी असेन, अजितदादा आमच्यासोबत होते, आता सुनेत्राताई आहेत, आमचे एकनाथराव शिंदे साहेब आहेत, आम्ही सगळे मिळून या महाराष्ट्राला पुढे नेण्याचा प्रयत्न करतो. आणि या सगळ्या प्रयत्नांमध्ये सकाळ माध्यम समूह हा नेहमीच आमच्या सोबत राहिलेला आहे. वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या माध्यमातून, मग कधी पुण्याचं विजन असेल, कधी नाशिकचं विजन असेल, कधी नागपूरचं विजन असेल, या माध्यमातून समाजापर्यंत आम्हाला पोचवण्याचं कामही तुम्ही करता. आणि अर्थातच जिथे काही चुका दिसतात, जिथे काही आमच्याकडनं राहून जातं ते आमच्यापर्यंत पॉईंट आऊट करण्याचं काम देखील तुम्ही करता. हेही मला असं वाटतं माध्यमांचं सगळ्यात महत्त्वाचं कार्य आहे जे तुम्ही सातत्याने करत असता. आणि हा सन्मान सोहळा तर मला असं वाटतं की एक अत्यंत महत्त्वाचा अशा प्रकारचा सोहळा आहे, कारण समाजामध्ये
नकारात्मकतेकडे पाहिलं तर आपल्याला ती नकारात्मकता दिसेल. पण त्याच वेळी कोणी जर विचारलं सकारात्मकता कुठे आहे, आपल्या आजूबाजूलाही अनेक असे लोक असतात की जे इतकं सकारात्मक काम करत असतात, फक्त आपलं लक्ष त्याच्याकडे नसतं. आणि म्हणून आवश्यक हे आहे की अशा प्रकारे सकारात्मक काम करणारे समाजामध्ये आपापल्या परीनं, आपल्या क्षमतेनं, आपल्या ताकदीनं परिवर्तन घडवणारे असे जे आपले नररत्न आहेत, यांना शोधून काढायचं आणि त्यांना सन्मानित करायचं. हा केवळ त्यांचा सन्मान नसतो, हा त्या कार्याचा सन्मान असतो. कारण त्या कार्यातनं अनेकांना प्रेरणा मिळत असते, त्यातनं अनेक लोकांना चांगलं कार्य करण्याची इच्छा त्या ठिकाणी जाहीर होत असते. आणि विशेषतः समाजात जे वंचित आहेत, त्या वंचित घटकांकरता जे लोक काम करतात, समाजामध्ये ज्या लोकांपर्यंत विकास पोचत नाही अशा लोकांना प्रवाहामध्ये आणण्याचं काम जे करतात, अशा सगळ्या लोकांचा सन्मान देखील या मंचाच्या माध्यमातून ज्यावेळेस होताना मी बघतो, त्यावेळेस निश्चितपणे मला असं वाटतं की हे एक असं कार्य आहे की ज्यातनं पुढे सकारात्मक कार्य करण्याची एक प्रेरणा या पुरस्कारांच्या माध्यमातून मिळते. आणि म्हणूनच मी आपलं अतिशय मनापासून अभिनंदन करतो. ज्यांचा ज्यांचा सन्मान होणार आहे अशा सगळ्या सन्मानार्थींचं मी अतिशय मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो. त्यांच्या कार्याकरता, भविष्यातल्या सगळ्या त्यांच्या वाटचालीकरता त्यांना मनापासून शुभेच्छा देतो. आणि दरवर्षी तुम्ही या कार्यक्रमाला मला बोलवता आणि मी त्याला येतो, कारण माझं घोषवाक्यच आहे मी पुन्हा येईन. त्याच्यामुळे मी दरवेळेस या कार्यक्रमाला येतो. पुढच्या वर्षी मी येईलच. त्यामुळे आपले मनापासून आभार मानतो आणि माझं बोलणं संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.